आहा, मस्त काय छान दिसतोय बघा। केक सर्वांना खायचा असतो, पण त्यात मैदा, बटर, साखर असल्याने आपण तो खायला टाळतो। तर त्यासाठी अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठाचा गूळ घालून छान जाळीदार केक करत आहोत, आणि तेही खूप सोप्या पद्धतीने, कुणालाही जमेल असा। तुमचाही केक जर फुलत नसेल ना, तर ही रेसिपी पूर्ण बघा, केक करून बघा आणि त्यानंतर लाईक करायला विसरू नका। जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली। तुम्ही कुकर घेत असाल तर त्याची रिंग आणि शिट्टी काढून नंतर गरम करायला ठेवा। केक फुलण्यासाठी काही टिप्स लक्षात घेणं या खूप महत्त्वाच्या असतात। केक बेक करताना कढई प्री हीट असायलाच हवी। आता यामध्ये 1 वाटी मीठ घालू आणि ते पसरवून घेऊ। प्रत्येक वेळी केक करताना नवीन मीठ न घेता केक बेक झाल्यानंतर ते थंड झालं की ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं, आणि आपल्याला लागेल तेव्हा ते आपण वापरू शकतो। मीठ पसरवून झालं की आता त्यावर स्टँड ठेवायचं। आता यावर झाकण ठेवून कढई गरम करून घ्यायची। आता असं भांडं घ्यायचं। प्रत्येक वेळी आपल्या घरात बटर पेपर नसतो, तर त्यासाठी काय करायचं, त्याला तेल आणि थोडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं। त्यामुळे केक काढताना तो अगदी सहज निघतो। तेल लावून झालं की आता थोडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं या पद्धतीने, आणि जे जास्तीचं पीठ असतं ते काढून घ्यायचं। केक बेक करण्यासाठी केक टीन हवा असं काही नाही, तुम्ही घरातलं कुठलंही भांडं घेऊ शकता, फक्त ते पसरट न घेता थोडं उंच असणारं घ्यावं। आता आपला केक छान फुलण्यासाठी योग्य प्रमाण असायला हवं, तर त्यासाठी एकाच वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं, आणि पोहे खायच्या चमच्याने बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्यायचा, म्हणजे प्रमाण अगदी बरोबर येतं। आता मिक्सरच्या भांड्यात घेऊ 1 वाटी गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ घेताना ते बारीक चाळणीतून चाळून घ्यायचं। गव्हाच्या पिठात बराचसा कोंडा असतो, तर तो निघून जातो। त्यानंतर पाव वाटी तेल, अर्धी वाटी किसलेला गूळ, गोड खायला आवडत असेल तर थोडा जास्त घ्यायचा। त्यानंतर 3 ते 4 वेलची, आता पाव चमचा मीठ, आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊ। यामध्ये दूध घालण्याआधी मिक्सरला फिरवून घेतलं की गूळ छान बारीक होतो। सर्व साहित्य बारीक करून झालं की आता त्यामध्ये 1 वाटी दूध घालून परत मिक्सरला फिरवून घेऊ। केक छान फुलण्यासाठी आणखी एक टीप लक्षात ठेवायची, आपण जे सर्व साहित्य घेतलं ते रूम टेम्परेचरला असावं, थंड घ्यायचं नाही। तर अशा प्रकारे सर्व साहित्य मी बारीक करून ते एका भांड्यात काढून घेतलं। आता आपल्याला लागेल 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। हा चाळून घ्यायचा, त्यात गाठी असतात तर त्यामुळे त्या मोडल्या जातात। बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स करण्याआधी कढई ही प्री हीट हवी। बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स केल्याबरोबर लगेचच केक बेक करायला ठेवायचा। चाळून झालं की आता त्यावर 1 चमचा दूध घालू आणि हलक्या हाताने बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स करायचा। पिठामध्ये छान एकजीव करायचा, नाहीतर केक फुलणार नाही। मिक्स करून झालं की हे मिश्रण ज्या भांड्यात केक बेक करायचं आहे त्यामध्ये घालू। केकचं बॅटर भांड्यात घालून झालं की हे भांडं 2 ते 3दा टॅप करायचं अशा प्रकारे, त्यामुळे त्यातली हवा निघून जाते आणि केक एकसारखा फुलतो। केक डेकोरेशनसाठी मी इथे पिस्त्याचे बारीक काप आणि काजू बदाम घेतले। टूटी फ्रुटी पण घेऊ शकता, आणि हे अगदी ऑप्शनल आहे, नसेल जर घालायचं तर नाही घातलं तरी चालेल। आता आपली कढई गरम झालेली आहे, यामध्ये हे भांडं ठेवू आणि त्यावर झाकण ठेवू। कढई खूप गरम झालेली असते तर थोडी काळजी घ्यावी। आता हा केक मंद गॅसवर 20 ते 25 मिनिट बेक करून घेऊ। 1 वाटीचा केक असल्याने 20 ते 25 मिनिटात बेक होतो, तर 25 मिनिटानंतर आपला केक बेक झालेला आहे। टूथपिकने किंवा फोकने चेक करायचा, क्लीन निघाली म्हणजे आपला केक आजपर्यंत बेक झाला समजावं। आता हा केक कढईमधून काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। केक थंड झाला की आता त्याच्या साईड सुरीने सैल करून घेऊया, म्हणजे तो अगदी सहज निघतो। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्तच छान फुलला, भन्नाट दिसतो आहे आणि एकदम सॉफ्ट झाला, तुम्ही बघू शकता। आता कट करून बघूया। तर हे बघा, आजपर्यंत व्यवस्थित फुलला, छान जाळीदार झाला, कलर पण खूप छान आला। यामध्ये गूळ असल्याने कलर थोडा डार्क होतो। कलर फिक्का हवा असेल तर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर घेऊ शकता। तर घरात असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून पौष्टिक गव्हाच्या पिठाचा केक तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत करू शकता, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये।